आकाशवाणी नागपूर. मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राज्यात होत असलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीतल्या नामांकन प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवारांना आपली उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव, प्रलोभन किंवा जबरदस्तीला बळी पडावं लागलेलं नाही याची खात्री करून घ्यावी आणि तसा अहवाल सादर करावा असे निर्देश निवडणूक आयोगानं संबंधित महानगरपालिकांना दिले आहेत. बदलत्या हवामानामुळे होणारं पिकांचं नुकसान टाळता यावं यासाठी कृषी विभाग विकसित बियाणांचं वाण तयार करणार असल्याचं केंद्रीय कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नाशिक इथे सांगितलं. ते यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी कृषी उत्पादनांचं प्रमाणीकरण करणारी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येणार आहे अशी माहितीही चौहान यांनी यावेळी दिली. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या कुटुंबांना घरावर 1 किलोवॅट क्षमतेचं सौर ऊर्जा संयंत्र बसवण्याच्या कामाला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या निधी व्यतिरिक्त प्रति लाभार्थी 15,000 रुपये अनुदान राज्य शासनाकडून मिळेल. याबाबतचा अधिकृत शासन निर्णय आज जारी झाला. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंग उडवताना वीज सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता असल्याचा इशारा महावितरणतर्फे देण्यात आला आहे. नायलॉन किंवा चिनी मांजामुळे विजेचा धक्का लागून जीवितहानीचे प्रकार वाढत असल्यानं नागरिकांनी विजेच्या तारांपासून दूर राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. यवतमाळ नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रियदर्शनी उईके यांनी आज नगरपरिषद कार्यालयात पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी उईके यांनी पहिल्याच बैठकीत महिला सुरक्षेच्या दृष्टीनं निर्भया पथकाची सुरुवात करण्याचा आणि नगरपालिका हद्दीतील नागरिकांना मालमत्ता नोंदणीसाठी 1% करातून कर रद्द करण्याचा निर्णय घेणार असल्याची घोषणा केली. अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या माध्यमातून मध्यमवर्गीयांना परवडणाऱ्या दरात प्रवास करण्याची सुविधा मिळेल असं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. बुलेट ट्रेनसाठी राज्यातल्या दुसऱ्या बोगद्याच्या पालघर जिल्ह्यातल्या ब्रेकथ्रू समारंभाला ते आज दूरस्थ पद्धतीनं उपस्थित होते. हा 1.5 किलोमीटर लांबीचा बोगदा विरार ते बोईसर स्थानकांदरम्यान खोदला आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील बातमीपत्र आपण उद्या सकाळी 10:58 ऐकू शकाल. नमस्कार.